नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करूया आपण. बघा, एक लास्ट क्वेश्चन घेऊ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनवर, त्यानंतर नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन स्टार्ट करणार आहे आपण. क्वेश्चन काय दिलेला आहे? अ स्टील बार 800 mm square cross section area is subjected to axial forces as shown in the figure. स्टील बारचा 800 mm स्क्वेअर चा क्रॉस सेक्शन एरिया देऊन ठेवलेला आहे. एरिया दिलेला आहे, फिक्स्ड एरिया आहे ना. गिवन लिहून घेऊ आपण पहिले. गिवन मध्ये सगळ्यात पहिली क्वांटिटी आपल्याला जी दिली होती ती एरिया, दॅट इज 800 mm स्क्वेअर. फाइंड आउट करायचं आहे टोटल चेंज इन लेंथ ऑफ द बार इफ E इज इक्वल टू 2 × 10⁻5 न्यूटन पर mm स्क्वेअर देऊन टाकलेलं आहे. E ची व्हॅल्यू पण चेंज होत नाहीये, मटेरियल एकच आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काही टफ नाही आहे. ऑफ कोर्स फोर्स व्हॅरी करणार आहे. लेंथ दिलेली आहे तुम्हाला L1 L2 आणि L3. लेंथ ऑफ AB तुम्ही पाहिजे त्याला 1 1 2 2 3 3 करतो आपण. सो L1 ची व्हॅल्यू काय घेणार 1.5 मीटर, L2 ची व्हॅल्यू 3 मीटर, L3 ची व्हॅल्यू 1.5 मीटर आहे. ठीक आहे, तर L1 आणि L3 दिलेलं आहे 1.5, त्याला इथं स्लिप द्यायचं. L3 is equal to L1 is equal to 1.5 आणि L2 ची व्हॅल्यू 3 मीटर. फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे चेंज इन लेंथ ऑफ द सेक्शन. त्या बॉडीचा चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ठीक, चला बघा आता फाइंड आउट कसं करणार मग. तर AB BC CD हे 3 सेक्शन दिलेले आहेत. ठीक, तर आता फाइंड आउट करूया AB BC CD. 1 1 सेक्शन कन्सिडर करून घ्या आपण, एक एक सेक्शन कन्सिडर करू. सगळ्यात पहिले मी या सेक्शनला नाव देऊन घेतलं 1 1. तुम्ही काय करायचं, हा क्वेश्चन दिलेला आहे, गिवन लिहा, परत एकदा डायग्राम ड्रॉ करा, त्याच्यामध्ये 1 1 नाव द्यायचं. ना आता काय करतो आपण, जर तुम्हाला लक्षात असेल तर 1 AB आहे. AB ची लेफ्ट साइड पूर्ण चेक करणार, मग पूर्ण राइट साइड चेक करणार. तर सगळ्यात पहिले लिहूया टेक सेक्शन 1 1 बिटवीन AB. AB मधलं जे सेक्शन 1 1 आहे त्याला आपण कन्सिडर केलं आहे. त्यानंतर लेफ्ट ऑफ सेक्शन 1 1 1 1 सेक्शनची लेफ्ट साइड, फक्त लेफ्ट साइड, फक्त लेफ्ट साइडला एक फोर्स दिसतोय मला, कोणता 50 चा. आणि तुम्हाला हे माहिती की राईटला जाणार आहे पॉझिटिव्ह, लेफ्टला जाणार आहे निगेटिव्ह. तर P1 इज इक्वल टू काय घेणार 50 किलो न्यूटन. कुठे चाललेला आहे लेफ्टला, तर काय घेणार मायनस, पुढे इक्वल टू करून त्याला प्लस मध्ये लिहायचं, डायरेक्शन दाखवून द्यायची. लेफ्टला चालला होता -50, त्यालाच प्लस मध्ये लिहिलं, डायरेक्शन दाखवून दिली. ना लेफ्ट ऑफ सेक्शन झालं, राईट ऑफ सेक्शन. आपल्याला हे माहिती की राईटला किती बी फोर्सेस राहिले, उत्तर किती येणार आहे त्याचं 50च आलं पाहिजे. याची डायरेक्शन लेफ्ट ला, म्हणजे राईट वाल्याची डायरेक्शन कुठे आली पाहिजे, राईट साइडलाच आली पाहिजे. राईट ऑफ सेक्शन 2 2. ठीक आहे, P2 इज इक्वल टू काय होईल बघा आता, सॉरी P2 म्हणतोय मी, P1 इज इक्वल टू, बघा फोर्सेस किती आहे, 80 राईटला चाललेला आहे पॉझिटिव्ह, 20 लेफ्टला चाललाय निगेटिव्ह, 10 लेफ्टला चाललाय निगेटिव्ह. तर +80 -20 -10, 80 - 30 किती होऊन जातं 50 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह आलं म्हटल्यावर डायरेक्शन राईट साइड. सिंपल आहे. त्यानंतर सेक्शन 1 1 नंतर टेक सेक्शन 2 2 बिटवीन BC. काय करणार पहिले, लेफ्ट ऑफ सेक्शन 2 2. तुम्ही ज्यावेळेस हे लेक्चर बघाल, तर हे लेक्चर बघत असताना तुम्ही सगळ्यात पहिले इथून, मी पहिले सांगायला पाहिजे होतं ठीक आहे, पण इथून तुम्ही हा क्वेश्चन पहिले स्वतः ट्राय करा. जर तुम्हाला जमत नसेल तर मग याचं सोल्युशन बघा. ठीक आहे, सोल्युशन बघा, पण मग पहिले तुम्ही ट्राय करा, कारण आपण घेतलेले आहेत क्वेश्चन आता, तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. लेफ्ट ऑफ सेक्शन 2 2 घेतोय आपण. लेफ्ट ऑफ सेक्शन 2 2 P2 इज इक्वल टू, ओके हियर तुमचा सेक्शन 2 2 पूर्ण लेफ्ट साइड हो गया. लेफ्ट साइडला किती फोर्स आहे, एक 50 चा दिसतोय, एक 80 चा दिसतोय. 50 चा जो आहे तो लेफ्टला आहे, 80 चा जो आहे तो राईटला आहे. 50 वाला काय होऊन जाईल तुमचा मायनस, राईट साइडला जाणार आहे 80 वाला प्लस. -50 + 80 किती झालं 30 किलो न्यूटन. याचा अर्थ फोर्स कुठे जाईल, राईट साइडला. बघा लेफ्ट ऑफ सेक्शन राहिलं म्हणजे फोर्स लेफ्ट राईट जाईल असं काही नाही आहे. लेफ्ट ऑफ सेक्शन आहे पण फोर्सची डायरेक्शन काय आली आता या ठिकाणी राईट साइडला आलेली. सिमिलरली राईट ऑफ सेक्शन 2 2, तर राईट ऑफ सेक्शन 2 2, राईट ऑफ सेक्शन जर पकडलं तर 20 लेफ्टला
10 लेफ्टला, दोन्ही कुठे आहेत लेफ्ट साइडला. तर P2 इज इक्वल टू काय म्हणतात -20 -10 बिकॉज -30 किलो न्यूटन. यालाच काय कराल तुम्ही खाली प्लस मध्ये लिहा 30 किलो न्यूटन. डायरेक्शन दाखवून द्या लेफ्टला, मायनस होता म्हणून. कळलं? त्यानंतर नेक्स्ट स्टेप P2 झालं. आता लास्ट P3 फाइंड आउट करणार आपण. चला टेक सेक्शन 3 बिटवीन CD. ठीक है. सो लेफ्ट ऑफ सेक्शन, राइट ऑफ सेक्शन अगेन. लेफ्ट ऑफ सेक्शन 3 चला 3 ची लेफ्ट साइड बघा किती फोर्स आहे 1 2 आणि 3. 50 लेफ्टला आहे काय घेणार त्याला मायनस. 80 राईटला आहे त्याला काय घेणार प्लस. 20 लेफ्टला आहे त्याला काय घेणार मायनस. ओके टोटल करा. P3 इज इक्वल टू किती आलं मग -50 -20 -10 सॉरी -50 -70 -20 -70 प्लस 8 10 प्लस 80 किती झालं +10 किलो न्यूटन. प्लस मध्ये आल्यावर म्हटल्यावर काय घेणार राईट साइड. आणि राइट ऑफ सेक्शन 3 P3 इज इक्वल टू फोर्स लेफ्टला काय घेणार -10 किलो न्यूटन. त्याला काय करायचं प्लस मध्ये लिहायचं डायरेक्शन लेफ्टला. दॅट्स इट. झाली तुमची P1 P2 आणि P3 ची व्हॅल्यू काढून. आता P1 P2 P3 माहित पडल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करतो आपण डेल्टा एल चा फॉर्म्युला अप्लाय करतो. डायग्रामचं काम झालेलं आहे. आता डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. So you know that change in length काढायचं आहे. डेल्टा एल इज इक्वल टू काय म्हणता येईल डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. सो टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू फॉर्म्युला काय लिहितो आपण PL अपॉन AE. ठीक आहे. डेल्टा L1 लिहायचं आहे आपल्याला. सो काय काय चेंज होतं बघा E तोच राहील एरिया तोच राहील फक्त काय चेंज होणार आहे P आणि L ची व्हॅल्यू. तर P1 L1 अपॉन A प्लस P2 L2 अपॉन AE प्लस P3 L3 अपॉन AE. असंच आहे एरिया. जो लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिला होता त्याच्यामध्ये एरिया वेगळा होता. तुम्ही A1 A2 A3 बी ऍड केलं होतं. एरिया वेगळं राहिलं जे वेगळं राहिलं ते ऍड करा. नाही वेगळं सेम आहे तर एकच राहते. AE कॉमन निघू शकतं. AE जर कॉमन काढून घेतलं तर डेल्टा L इज इक्वल टू 1 अपॉन AE कॉमन राहिलं काय P1 L1 प्लस P2 L2 प्लस P3 L3. A ची व्हॅल्यू माहिती किती आहे 800. E ची व्हॅल्यू 2 × 10⁵ पुट करा. L1 L3 ची व्हॅल्यू किती आहे 1.5 आणि L3 ची व्हॅल्यू किती आहे 3. ते काय तर चेक करून घ्यायचं तुम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे. डेल्टा L इज इक्वल टू 1 अपॉन A ची व्हॅल्यू किती होती 800. E ची व्हॅल्यू 2 × 10⁵. P1 ची व्हॅल्यू किती आली P1 ची व्हॅल्यू तुमची 50 इंटू L1 ची व्हॅल्यू किती आली होती L1 ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 1.5 मीटर दिलेली आहे ना. मीटरचं कन्वर्जन करावं लागेल मग mm मध्ये. मग mm मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार 1.5 × 10⁻³ प्लस तुम्ही पाहिजे तर याच्यासाठी अजून छोटे ब्रॅकेट ऍड करून घ्या. एक मोठा ब्रॅकेट एक छोटा ब्रॅकेट प्लस P2 L2 साठी काय P2 ची व्हॅल्यू किती आली तुमची 30 इंटू लेंथ किती होती L2 ची 3 मीटर 3 × 10⁻³ मीटरचं कन्वर्जन करत mm मध्ये केलं मी. ठीक. प्लस P3 ची व्हॅल्यू काय आली 10 इंटू लेंथ किती होती L3 साठी 1.5 अगेन मीटरचं कन्वर्जन अगेन mm मध्ये केलं. दॅट्स इट. आता फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही हे सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला एक सोबत नाही करता येत कॅल्क्युलेट. एक ब्रॅकेट करा है ना. 50 × 1.5 × 10⁻³ करा. जी व्हॅल्यू आली ती लिहून घ्या प्लस. ठीक आहे. जी व्हॅल्यू आली ती लिहून घ्या. हे कॅल्क्युलेट करा जी व्हॅल्यू आली ती लिहून घ्या. हे कॅल्क्युलेट करा जी व्हॅल्यू आली ती लिहून घ्या. तिघांची काय करणार तुम्ही ऍडिशन. तिघांची ऍडिशन करा. जी व्हॅल्यू आली ती परत एकदा लिहा.
याचं कॅल्क्युलेशन केलेलं राहील, याची जी व्हॅल्यू आली राहील आणि इथे जी व्हॅल्यू आली दोघांना डिवाइड करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल. ओके, आणि डेल्टा एल ची जी व्हॅल्यू आहे ती आली पाहिजे तुमची एक सेकंड हा, डेल्टा एल ची व्हॅल्यू किती दिली आहे, हां एक सेकंड बघतो मी, थांब जरा. बघा इथं एक स्टेप्स ज्यामध्ये आपली गडबड होऊन गेली, जी म्हणजे आपण FBDनी काढली ना, त्याच्यामुळे इथं जरा आपलं एक पर्टिक्युलर पॉईंट चुकू शकतो, जो की चुकलाच आहे आपला, इथं आन्सर आलं नसतं. आपलं काय करायचं राहून गेलं, आपलं जी आपण छोटी छोटी FBD काढतो ना तीही काढली आपण, त्याच्यामुळे बघा फरक काय पडणार आहे आता. तर मी इथंच काढतो, आता जागा पण नाही आहे आपल्याकडे. एवढे झाले. पहिला सेक्शन कोणता होता आपला, AB. ठीक आहे, AB मध्ये ABच्या लेफ्ट सेक्शनला जो फोर्स आलेला आहे तो कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतोय, लेफ्टला, म्हणजे तो या साईडला ऍक्ट होतोय, बरोबर. आणि ABच्या राईट साईडला जो फोर्स ऍक्ट होतोय, राईट ऑफ द सेक्शनला, तो कसा ऍक्ट होतोय, राईटला, म्हणजे हा बाहेर चाललाय. ठीक आहे, तर AB सेक्शनवर जो फोर्स येत होता तो कसा होता, टेन्साईल होता म्हणू शकतो आपण. AB सेक्शनवर जो फोर्स येत होता तो कसा होता, टेन्साईल. आणि टेन्साईलला आपण काय घेत होतो, पॉझिटिव्ह. टेन्साईल फोर्सला आपण काय घेत होतो, पॉझिटिव्ह. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, ते तर ABचं झालं. इथं बघा मी तुम्हाला ABCचं सांगतो. आता हे व्यवस्थित बघून घ्या, कारण ही एक स्टेप सांगायची राहून गेली, त्याच्यामुळे आपला आन्सर चुकून जाईल. मी आता आन्सर चेक केलं त्यावेळेस आपल्याला त्यांचं वेगळं येत होतं, तेव्हा मला ते रिअलाइज झालं. P2 ची व्हॅल्यू आपण काढतोय, दिसतंय ना तुम्हाला हे, हां. तर P2 साठी जर बघितलं आपण, तर P2 साठी लेफ्ट ऑफ द सेक्शन जर पाहिलं, P2चं BCचं ज्यावेळेस आपण बघतोय, तर P2चा जो फोर्स आहे जो लेफ्ट साइडला ऍक्ट होणार आहे ना, तर लेफ्ट साइडला ऍक्ट होणारा फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतोय, लेफ्ट साइडला ऍक्ट होणारा जो फोर्स आहे 30 किलो न्यूटनचा, त्याची डायरेक्शन काय, राईटला, म्हणजे तो फोर्स असा येईल. ठीक आहे, म्हणजे तो फोर्स असा येणार. आणि जो राईट साइडला ऍक्ट होणारा फोर्स आहे तो कसा येतोय बघा, लेफ्टला. म्हणजे BC वर कोणता फोर्स अप्लाय होतोय, कॉम्प्रेसिव्ह. कळतंय का मी काय म्हटलो, या ठिकाणी जे दोन्ही फोर्सेस होते, AB सेक्शन घेतलं, AB सेक्शनच्या 1-1 सेक्शनच्या लेफ्ट साइडला जो फोर्स ऍक्ट होतोय 50 चा, तो लेफ्टला ऍक्ट होतो डायरेक्शनच्या अनुसार ना, म्हणजे तो खेचला जातो इकडे. राईट साइडला जो फोर्स ऍक्ट होतोय तो इकडच्या साइडला ऍक्ट होतोय, म्हणजे बॉडी काय होणार आहे, बेसिकली खेचली जाणार आहे. तर टेन्साईल लोड आहे ना, टेन्साईल लोड आहे. तर टेन्साईल लोडला काय घेतलं जातं, इथं फोर्समध्ये जे फोर्स येतात ना, दोन व्हॅल्यू येतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तर जे दोन व्हॅल्यूज येतात त्यापैकी दोन्ही अप्लाय केले जातात. तर जर टेन्साईल लोड असेल तर आपण इथं पॉझिटिव्ह घेतो ज्यावेळेस डेल्टा एल काढतोय. आता इथं काय झालं, इथं तुम्ही जर बघितलं तर 30चा जो फोर्स आहे लेफ्ट ऑफ द सेक्शनला, BC सेक्शनच्या लेफ्टला किंवा 2-2 सेक्शनच्या लेफ्टला जो फोर्स आहे तो राईटला ऍक्ट होतोय, आणि राईट साइडच्या सेक्शनला जो फोर्स आहे तो लेफ्टला ऍक्ट होतोय. म्हणजे याचा अर्थ काय, ही बॉडी जी BC ती कॉम्प्रेस्ड होणार आहे, आणि कॉम्प्रेस झालं म्हणून तुम्हाला तो जो लोड आहे P2 ची व्हॅल्यू ती काय घ्यावी लागेल, मायनस. कुठे, या ठिकाणी. इथं काय करायचं होतं, फक्त मायनस, एक चेंज. ठीक आहे, छोटासा फरक आहे. इथं काय येणार आहे, छोटासा आहे, पण त्याच्यानेच आन्सर चुकून जाईल आपलं. इथं फोर्स काय घ्यावा लागेल, मायनस, कारण दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन ज्यावेळेस मी FBD, आपण प्रत्येक क्वेश्चनला FBD काढली, याच क्वेश्चनला काढली, गडबड होऊन गेली. तर इथं FBD काढली, त्याच्यावरून मला कळलं की हे जे BC सेक्शन आहे त्याच्यावर जे फोर्सेस अप्लाय होत आहेत ते कॉम्प्रेसिव्ह अप्लाय होत आहेत, आणि कॉम्प्रेसिव्ह अप्लाय झाल्यामुळे लेंथ काय होते, कमी होते ना, टेन्शन आल्यामुळे लेंथ वाढते. मग पहिल्या ह्याच्यात टेन्शन येत होतं AB मध्ये, दोन्ही फोर्सेस अवे फ्रॉम द बॉडी जात होते, म्हणून फोर्स काय ठेवला आपण, पॉझिटिव्ह. दुसऱ्या सेक्शन मध्ये काय झालं, कॉम्प्रेशन होऊन राहिलं, तर काय घेतलं आपण इथं, निगेटिव्ह. सिमिलरली थर्ड सेक्शन करूया. ठीक आहे, इथं ड्रॉ करून घेतो मी, तुम्ही साईडलाच ड्रॉ करायचे आहे ना, जसं आपण मागच्या क्वेश्चन्स मध्ये केलंय. टेक द सेक्शन, त्याची FBD, मग लेफ्ट अँड राईट, याचं सेम तसंच करून घ्यायचं. इथं काय लास्ट सेक्शन तुमचा C2D. चला, इथं 3-3 सेक्शन होता आपला. 3-3 ची जी लेफ्ट साइड आहे त्याच्यावर 10 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय, आणि डायरेक्शन कशी येते त्याची, राईट साइडला, म्हणजे हा पण असा ऍक्ट होतोय 10 किलो न्यूटन. सिमिलरली राईट सेक्शन जर मी पकडला 3-3चा राईट साइड, त्यामध्ये पण 10चा फोर्स होतोय, पण त्याची डायरेक्शन, या 10च्या फोर्सची डायरेक्शन कुठे येते, लेफ्टला. म्हणजे हा सुद्धा काय होतोय आता, कॉम्प्रेस्ड होतोय.
म्हणजे फक्त AB सेक्शन केसला गेला, BC आणि CD जे सेक्शन आहेत ते दोन्ही कॉम्प्रेस्ड होत आहे. मग हा पण कॉम्प्रेस्ड होतोय म्हटल्यावर हा पण काय घ्यावा लागेल तुम्हाला, मायनस. ही व्हॅल्यू पण काय घ्यावी लागणार आहे तुम्हाला, मायनस घ्यावी लागेल. आणि जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस आन्सर काढाल तर तुमचं आन्सर आहे -0.1875. डेल्टा एल ची व्हॅल्यू काय येणार आहे, -0.1875 युनिट एम. ही गोष्ट फार महत्वाची आहे, ही लक्षात ठेवा ना. मी पण विसरून गेलो होते, तुम्ही नका विसरू. मी विसरून गेलो तर मला करेक्शन करता आलं, तुम्ही विसरले पेपरमध्ये तर करेक्शन होणार नाही. ठीक आहे, कळला आहे क्वेश्चन सगळ्यांना व्यवस्थित. लेफ्ट साइडला राईट साइडला ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट ऑफ सेक्शन राईट ऑफ सेक्शन कन्सिडर कराल, FBD ड्रॉ करायची. FBD ड्रॉ केल्यावर जे काही तुमची P1 P2 ची व्हॅल्यू आलेली, P1 2 P1 येतात, दोन्ही त्या बॉडीवर अप्लाय करून बघा. जर फोर्स टेन्साईल आलं जसं AB होतं किंवा यापूर्वीच्या क्वेश्चन्स मध्ये आलेलं आहे तर लोड पॉझिटिव्ह घ्यायचा P ची व्हॅल्यू. जर फोर्स कॉम्प्रेसिव्ह आले असेल तर व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला डेल्टा एल ची व्हॅल्यू भेटून जाईल -0.1875 mm. ठीक आहे, चला आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे क्वेश्चन जे आहेत ते इथं संपलेले आहेत. आता आपण नेक्स्ट टाइपचे क्वेश्चन स्टार्ट करूया, कंपोजिट बारचे. नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करूया, स्ट्रेसेस इन अ कंपोजिट सेक्शन अंडर द ॲक्सियल लोडिंग. या क्वेश्चनवर या टॉपिकवर क्वेश्चन येण्याची शक्यता कमी राहते, कारण या क्वेश्चनचे न्यूमेरिकल टफ नाही म्हणत मी, पण थोडेसे डिफरंट राहतात. डिफरंट पण नाही, ऍक्च्युली जर तुम्ही सगळे कन्सेप्ट व्यवस्थित जोडून पाहिले ना तर सगळ्यांमध्ये एकच खिचडी बघते, काही जास्त वेगळं होत नाही. तर फक्त थोडासा वेगळा पॅटर्न आहे. कंपोजिट सेक्शन म्हटल्यावर दोन वेगवेगळे मटेरियल एक सोबत जोडले जातात, त्यामुळे थोडासा फरक पडतो. आता कंपोजिट सेक्शन राहतं काय बघा. कंपोजिट म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. कंपाऊंड माहिती ना, एखादी गोष्ट कंपाऊंड कधी म्हणतो आपण, ज्यामध्ये 2-3 गोष्टी एक इंडिव्हिज्युअल गोष्टी ज्या राहतात, 2-3 इंडिव्हिज्युअल गोष्टी ज्या जोडलेल्या राहतात त्यावेळेस त्याला कंपाऊंड म्हटलं जातं. तर आपण इथं काय म्हणतोय, कंपोजिट सेक्शन आहे. कंपोजिट सेक्शन म्हणजे काय, सेम कन्सेप्ट आहे. कंपोजिट म्हणजे बी काय की जे वेगवेगळे 2 किंवा त्यापेक्षा जास्त मटेरियल्स ज्यावेळेस एक दुसऱ्यासोबत अटॅच केलेले राहतील, एक दुसऱ्यासोबत फिक्स्ड केलेले राहतील, अटॅच म्हणण्यापेक्षा फिक्स्ड वर्ड बेटर राहील, अशा पद्धतीने फिक्स केले गेलेले आहे की त्यांना जे फिक्सिंग झालेलं आहे ते रिजिडली फिक्सिंग झालेलं आहे किंवा त्यांना एका रिजिड सपोर्टने आपण फिक्स करून ठेवलंय, जेणेकरून त्यांच्यामधलं जे फिक्सिंग आहे ते कधीही सेपरेशन होऊ शकत नाही आणि ते पॅरलली अटॅच राहतात. तुम्हाला कळेल आता डेफिनेशन मध्ये बघा, सिंपल आहे, जास्त काही न्यूमेरिकल्स विचारले जातात. कंपोजिट सेक्शनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते तुम्हाला 2 मार्क्ससाठी, तर 2 है ना. आणि मॉड्युलर रेशोची बी डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारली जाते. सो हे ह्याचे 2 कन्सेप्ट आहे, मॉड्युलर रेशो आणि कंपोजिट सेक्शन, यांचे डेफिनेशन पाठ करून ठेवायचे. काय सांगितलंय बघा, अ सेक्शन कन्सिस्ट ऑफ 2 or more डिफरंट मटेरियल्स अँड रिजिडली फिक्स्ड टुगेदर ॲट इट्स एंड्स. काय सांगितलंय, कंपोजिट सेक्शन म्हणजे काय, एक असा सेक्शन, एक असा भाग किंवा असं मटेरियल म्हणा किंवा असं काहीतरी वस्तू, ठीक आहे, सेक्शन एक अशी एखादं सेक्शन, एखादी वस्तू ज्यामध्ये काय 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेगळ्या प्रकारचे मटेरियल आहे. वेगळ्या प्रकारचे म्हणजे काय, जसं कॉपर झालं, आयर्न झालं, स्टील झालं, त्याच्यानंतर प्लास्टिक घेऊ शकतात तुम्ही, असे डिफरंट काइंडचे मटेरियल्स त्यांना आपण काय करून ठेवलेले, रिजिडली फिक्स्ड करून ठेवलेले. रिजिडली फिक्स समजतं ना, एकदम पक्का रिजिड बॉडी शिकलो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये नंतर हालचाल होऊ शकत नाही किंवा त्या 2 बॉडीज तुम्ही सेपरेट करू शकत नाही. तर कंपोजिट सेक्शन म्हणजे काय, असं एक सेक्शन की ज्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त डिफरंट मटेरियल्स जे त्यांना आपण रिजिडली फिक्स्ड करून ठेवलेले एक सोबत ॲट इट्स एंड्स. बघा डायग्राम बघा, आता इथं मध्ये एक स्टील दाखवलंय मी, हे कॉपर आहे. आता तुम्हाला हे समजत असेल टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, तुम्ही शिकलेले असाल ड्रॉइंग मध्ये. स्टील आहे आणि त्याच्या बाहेर काय, मध्ये स्टील आहे, बाहेर कॉपर आहे. आता स्टील आणि कॉपर रिजिडली फिक्स करून ठेवलेले आहे. ठीक, त्या रिजिडली फिक्स केल्यानंतर काय झालं की हा जो वरचा सेक्शन आहे, तो खालचा सेक्शन आहे, तो सेपरेट होऊ शकत नाही किंवा जे साइड सेक्शन आहे ते सेपरेट होऊ शकत नाही. हा त्याचा साइड व्ह्यू काढलाय बघा, मध्ये स्टील रॉड आहे, बाहेर कसला आहे, कॉपरचा रॉड आहे. आणि ह्याच्या 2 लाईन्स दिसत आहेत ना तुम्हाला, दीज आर द रिजिड एंड, हे त्यांचे रिजिड एंड आहेत. याचा अर्थ काय की आता जर यांचं समजा मी यांना टेम्परेचर दिलं, कॉपरला, स्टीलला, तर इलॉंगेशन होईल. ठीक आहे, ऑफकोर्स टेम्परेचर दिल्यामुळे काय होतं, इलॉंगेशन होतं, लेंथ वाढेल.
पण लेंथ दोघांची सारखीच वाढेल ना, कारण दोघं एंडवर काय फिक्स्ड, वाढली तर दोघांची सारखी वाढेल, नाही तर एकाची बी वाढणार नाही, असंच होईल. ठीक, म्हणून सांगितलं काय जातं की रिजिड कंपोजिट सेक्शन म्हणजे काय. कंपोजिट सेक्शन एक असं सेक्शन आहे की ज्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिफरंट मटेरियल्स रिजिडली फिक्स केले जातात एक सोबत, कुठं त्यांच्या एंड्सवर इन अ पॅरलल. त्यांचे जे एंड्स राहतात ना ते कसे राहतील, पॅरलल राहतील. याचं अजून एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बांधकाम होताना सगळ्यांनीच पाहिलं असेल, ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन होतं घराचं बिल्डिंगचं, त्यावेळेस ते आपले लोखंडाचे जे गज राहतात, रॉड्स पिलर मध्ये टाकलेले राहतात ना असे, आणि त्या पिलर मध्ये पूर्ण असं सिमेंट भरलं जातं नंतर. ठीक आहे, ते हे सिमेंट आणि हे जे आयर्नचे रॉड आहेत, सिमेंट आणि आयर्न दोन्ही डिफरंट मटेरियल आहे, पण दोन्ही कसे एक दुसऱ्यासोबत एकदम पक्के बसून जातात, बरोबर आहे ना. दोन्ही एक दुसऱ्यासोबत कसे होऊन जातात, एकदम रिजिडली फिक्स्ड होऊन जातात. हा सुद्धा भाग कसला आहे मग, हे सुद्धा एक्झाम्पल होऊ शकतं कंपोजिट सेक्शनचं, की ज्यामध्ये दोन वेगळे मटेरियल एक सोबत इतके रिजिडली फिक्स्ड होऊन गेले, कुठे त्यांच्या एंड्सवर. ठीक, सो दिस टाइप ऑफ सेक्शन्स आर कॉल्ड एज अ कंपोजिट सेक्शन. एकदम सोप्या भाषेत कंपोजिट सेक्शन काय, आतापर्यंत आपण सिंगल पाहत होतो किंवा असे पाहिलेत की ज्यांच्यामध्ये एंड फिक्स नव्हते. कंपोजिट सेक्शन म्हणजे काय, एक असा सेक्शन आहे, अशी बॉडी आहे की ज्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिफरंट प्रकारचे मटेरियल्स राहतील आणि त्या मटेरियलला एक सोबत रिजिडली फिक्स करून ठेवलेलं राहील त्यांच्या एंडवर. ठीक आहे, तर अशा वेळेस आपण त्याला कंपोजिट सेक्शन असं म्हणणार आहे. डेफिनेशन डायग्राम लक्षात ठेवायची, 2 मार्क्ससाठी विचारली गेलेली भरपूर वेळेस, आणि मॉड्युलर रेशोची बी डेफिनेशन 2 मार्क्ससाठी विचारली गेलेली भरपूर वेळेस, तर लक्षात ठेवायचं. मॉड्युलर रेशो एकदम सोपा आहे. यंग्स मॉड्युलस पाहिलं होतं आपण, है ना, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी त्याला म्हटलं होतं आपण. यंग्स मॉड्युलस कधी काम करतं, ज्यावेळेस बॉडीची लेंथ चेंज होते, है ना. यंग्स मॉड्युलस कधी काम करतं, ज्यावेळेस बॉडीची लेंथ चेंज होते. आता या स्टील रॉडला ज्यावेळेस मी, या स्टील रॉड कॉपर रॉडला ज्यावेळेस मी टेम्परेचर देईन, है ना, और मी काही फोर्स अप्लाय केला, काहीतरी केलं, दोघांची लेंथ वाढवली, टेम्परेचर देऊन वाढवली, समजा हीट देऊन वाढवली, किंवा मग पुलिंग फोर्स अप्लाय करून वाढवली, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करून लेंथ कमी केली, तरी जे काही होईल ते दोघांसोबत होईल, कारण दोन्ही रिजिडली फिक्स्ड आहेत आणि त्यांचे एंड पण फिक्स आहे आणि दोन्ही पॅरलल बी आहे. सांगितलंय एंड्स इन अ पॅरलल रिजिडली फिक्स्ड टुगेदर, मग सगळे फिक्स आहे. मग फोर्स अप्लाय केला, दोघांची लेंथ वाढेल, कॉम्प्रेस केलं, दोघांची लेंथ कमी होईल, एकसारखी होईल. ठीक आहे, म्हणजे याची बी लेंथ, स्टीलची पण लेंथ चेंज होईल, कॉपरची पण लेंथच चेंज होणार आहे. वरती कॉपर, खाली बी कॉपरच आहे. हा, स्टीलच्या मध्ये, स्टीलच्या बाहेर दोन्ही साईडला हा स्टील मध्ये होता, कॉपर बाहेर होतं. तर या ठिकाणी जे लेंथ चेंज होणार आहे, कॉपरची असो किंवा स्टीलची असो, दोघांची सारखीच होईल. आणि लेंथ साठी रिलेटेड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कोण राहतं, यंग्स मॉड्युलस म्हणतो आपण त्याला. लेंथशी रिलेटेड जो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे तो कोणता आहे, यंग्स मॉड्युलस. म्हणजे या लेंथ याची बी चेंज झाली तर याचा बी यंग्स मॉड्युलस, कॉपरची बी चेंज झाली तर कॉपरचा बी यंग्स मॉड्युलस. आणि या दोघांच्या यंग्स मॉड्युलसचा रेशो म्हणजे काय, मॉड्युलर रेशो. दोघांच्या यंग्स मॉड्युलसचा रेशो किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा जो रेशो राहतो त्यालाच काय म्हटलं गेलंय, मॉड्युलर रेशो असं म्हटलं गेलंय. मग मॉड्युलर रेशोची डेफिनेशन बघा काय, एकदम सिंपल आहे. द रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ 2 डिफरंट मटेरियल्स इज कॉल्ड एज मॉड्युलर रेशो. The ratio of Young's modulus of 2 different material is called as modular ratio. जे काही तुम्ही दोन मटेरियल घेतलेले त्या दोघांचा यंग्स मॉड्युलसचा रेशो हा काय असणार आहे, तुमचा मॉड्युलर रेशो असणार आहे. मॉड्युलर रेशोला दाखवणार कशाने, स्मॉल एम ने. स्मॉल एम इज इक्वल टू, फॉर्म्युला काय लिहावा लागेल, E1/E2. दोघांचे मॉड्युलर रेशो वेगळे येतील का, हो, सॉरी, दोघांचे यंग्स मॉड्युलस तर आता आपण पाहिलं ना, आपण यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू E, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, है ना, ई ने दाखवत होतो ना आपण, मटेरियल मध्ये दिलेलं राहते की नाही ई ची व्हॅल्यू. तर मग हीच व्हॅल्यू सांगता येते. जर मटेरियल वेगळं राहिलं तर ई ची व्हॅल्यू वेगवेगळी राहायची की नाही. आताच आपण शिकलेलो आहे मागच्या कन्सेप्ट मध्ये की जर दोन मटेरियल वेगवेगळे असले तर त्यांच्या ई च्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या राहतात, बरोबर. ईचं तर आपण सांगतोच आहे की दोन वेगळे मटेरियल एक सोबत ठेवलेले आहेत म्हणून, म्हणजे दोघांच्या ई च्या व्हॅल्यू ऑफकोर्स वेगळ्या राहतील. म्हणून मॉड्युलर रेशो इज इक्वल टू काय होतं, E1/E2. पण एक कंडिशन लक्षात ठेवा की E1 ची व्हॅल्यू जी आहे ती कायम E2 पेक्षा जास्त असली पाहिजे. मग आपल्याला कसं काय समजेल की कोणतं 1 आणि कोणतं 2 आहे. ज्या मटेरियलची यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू जास्त राहिली तो E1 घ्यायचा, दुसरा E2 घ्यायचा. याचा अर्थ काय की एक व्हॅल्यू जर दुसऱ्यापेक्षा कायम मोठी असणार आहे, तुम्ही असं कन्क्लुजन स्वतःहून लावू शकता की M ची व्हॅल्यू आहे ती कायम 1 पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार.
कारण न्यूमरेटर जास्त राहिलं डिनॉमिनेटर पेक्षा की उत्तर 1 पेक्षा जास्तच येतं. 5/2 2.5 येतं ना. काही करा तुम्ही, वरचं न्यूमरेटर जास्त राहिलं डिनॉमिनेटर पेक्षा तर उत्तर 1 पेक्षा जास्त येणार आहे. तर म्हणून हे कंडिशन लक्षात ठेवा की दॅट मॉड्युलर रेशो इज ग्रेटर दॅन ऑलवेज रिमेन्स ग्रेटर दॅन 1. तर E1 काय, यंग्स मॉड्युलस ऑफ द मटेरियल 1, E2 काय, यंग्स मॉड्युलस ऑफ द मटेरियल 2. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. कंपोजिट सेक्शन म्हणजे काय, दोन वेगळ्या प्रकारचे मटेरियल ज्यावेळेस एक सोबत फिक्स केले जातील, रिजिडली फिक्स केले जातील कुठे, त्यांच्या एंड्सवर, आणि कसे पॅरलली, तर त्यांना आपण कंपोजिट सेक्शन म्हणतो. मॉड्युलर रेशो म्हणजे काय, जे तुम्ही दोन मटेरियल रिजिडली पॅरलल एंडवर फिक्स केलेले आहेत त्याच दोन वेगवेगळ्या मटेरियलचे वेगवेगळे यंग्स मॉड्युलस राहतात, आणि त्या दोन्ही यंग्स मॉड्युलसचा रेशो म्हणजेच मॉड्युलर रेशो आहे. म्हणून डेफिनेशन दिली, द रेशो ऑफ द यंग्स मॉड्युलस ऑफ टू डिफरंट मटेरियल्स इज कॉल्ड ॲज मॉड्युलर रेशो. तर M इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला आहे आपण E1/E2, आणि खाली नोट लिहून दिलंय मी की E1 ची व्हॅल्यू ही E2 पेक्षा जास्त असली पाहिजे. याचाच अर्थ काय की M ची व्हॅल्यू जी ती 1 पेक्षा जास्त येईल. दोन मटेरियल पैकी ज्या मटेरियलची यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू जास्त असली त्याला E1 घेऊन घ्यायचं, दुसऱ्याला E2 घेऊन घ्यायचं. कळलंय? ठीक आहे. बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्ट्रेसेस इन कंपोजिट सेक्शनचे फॉर्म्युलेज डिराईव्ह करून घेऊ. डिराईव्ह करायचा याचा अर्थ काय की आपण जे पहिले शिकलेलो आहे ना त्यालाच फक्त थोडंसं मॉडिफाय करून या ठिकाणी दाखवायचं. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत स्ट्रेसेस इन कंपोजिट सेक्शनचे फॉर्म्युले कसे करायचे. बघा तुम्हाला हे डिराईव्ह करायचे आहेत का नाही, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. स्ट्रेसेस इन कंपोजिट सेक्शन काय करेल मी, सगळ्यात पहिले ते कंपोजिट सेक्शन ड्रॉ करावं लागेल. त्याच्यासाठी मला कंपोजिट सेक्शन साठी मी काय केलं, दोन रॉड घेऊन घेतले. ठीक आहे, रॉड नंबर 1, रॉड नंबर 2, आणि दोघांना काय करणार आहे आपण, खालून दोन्ही साईडने जे एक इकडे रिजिड सपोर्ट किंवा रिजिड एंड म्हणून घ्या, जेणेकरून दोन्ही रॉडचं वेगवेगळं काही डिफॉर्मेशन होणार नाही. दोन्ही एक सोबत पॅक करून ठेवलेले जातात. ठीक. चलो आता पुढे, आता त्या रॉड्सची आपल्याला लेंथ वगैरे सगळं काही कन्सिडर करावं लागेल. किती रेंज घेणार, काय घेणार, आणि त्याची लेंथ चेंज करण्यासाठी बेसिकली आपण लेंथ चेंज करणार ना, मी तुम्हाला पहिले सांगितलं. तर या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक लोड अप्लाय करावं लागेल. समजा एक्सियल लोड आपण दोन्ही साईडला किती अप्लाय करतोय, P. तुम्ही कॉम्प्रेसिव्ह लोड पण टाकू शकता, काही हरकत नाही. हा तुमचा रॉड नंबर 1, हा तुमचा रॉड नंबर 2 आहे. ठीक आहे. आता पुढे लेट्स से काही व्हॅल्यूज कन्सिडर करून घेऊ की लोड तर सारखा अप्लाय होणार आहे दोघांवर, है ना. लोड अप्लाय होऊन गेला. मग आता लोड अप्लाय झाला त्याच्यानंतर या रॉडच्या वर, त्या रॉडच्या बेसिकली एरियावर किती स्ट्रेस जनरेट होतोय. तर लेट्स से स्ट्रेस भी सारखा येईल का, नाही. हा रॉड छोटा आहे, हा रॉड मोठा आहे, तर वेगवेगळे फरक पडेल. छोटा मोठा म्हणजे लेंथ मध्ये नाही, साईज मध्ये. ठीक आहे. लेट्स से मी म्हणतोय की σ1 इज द स्ट्रेस इन रॉड 1, σ2 काय आहे, स्ट्रेस इन रॉड 2. लेट्स से A1 एरिया ऑफ रॉड किंवा बार पण म्हणू शकता तुम्ही 1, A2 इज इक्वल टू एरिया ऑफ रॉड 2. त्यांच्या यंग्स मॉड्युलसची जी व्हॅल्यू आहे ती यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू पण ऑफकोर्स काय असणार आहे, डिफरंट असणार आहे ना. ते तर तुम्हाला माहितीच आहे, कंपोजिट सेक्शन यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू डिफरंट राहील. आणि लेट्स से की हा जो सेक्शन आहे आपला, या सेक्शनची लेंथ किती आहे, L. लेट L बी द लेंथ ऑफ रॉड 1 and 2. ठीक. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फोर्स अप्लाय झाला. फोर्स दोन्ही ठिकाणी कसा अप्लाय होणार आहे, सारखा, किंवा फोर्स जो अप्लाय झाला तो दोघांमध्ये वाटला जाईल, बरोबर आहे की नाही. फोर्स जो अप्लाय होईल त्या दोन्ही रॉड मध्ये वाटला जाणार आहे. टोटल लोड किती अप्लाय झाला किंवा टोटल फोर्स किती अप्लाय झाला, टोटल लोड इज इक्वल टू लोड ऑन रॉड 1 प्लस लोड ऑन रॉड 2 म्हणू शकता. असं की जितका काही तुम्ही टोटल लोड अप्लाय केला, टोटल फोर्स अप्लाय केला, तो दोन्ही रॉड मध्ये इक्वली वाटला गेलेला आहे. ठीक. मग आता σ1 σ2 काय राहतं, स्ट्रेस राहतं ना. आणि स्ट्रेसचं कन्वर्जन आपल्याला माहिती की सिग्मा इज इक्वल टू काय राहतं, P/A.
तर पी कॅन बी रिटन एज सिग्मा इंटू ए. हे शिकलेले आहेत तुम्ही. पीला तुम्ही स्ट्रेस इंटू एरिया लिहू शकता. ठीक. तर मग टोटल लोड इज इक्वल टू, इथं लिहू शकतो का मी असं, पहिल्या रॉडचा स्ट्रेस किती आहे आपण कन्सिडर केलं की त्याच्यावर किती स्ट्रेस अप्लाय होतोय, सिग्मा 1, त्याचा एरिया किती आहे A1, सिग्मा 1 इंटू A1 इतका लोड येईल, प्लस दुसऱ्या रॉडवर सुद्धा किती येईल, सिग्मा 2 इंटू A2. यात काही डाऊट, टोटल लोड जो आहे तुमचा काय राहील, सिग्मा 1 इंटू A1 प्लस सिग्मा 2 इंटू A2. कशाच्या बेसिसवर सांगितलं मी हे तुम्हाला, की जितका काही लोड अप्लाय केला गेला आहे ते दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. त्यानंतर आता आपल्याला हे माहिती आहे की लोड अप्लाय झाला म्हणजे काही ना काही डिफॉर्मेशन तर होईलच. मग डिफॉर्मेशन जर होणार आहे तर आपण असं म्हणू शकतो की जर डिफॉर्मेशन झालेलं आहे, लेंथ काय होईल याची, चेंज झाली आणि लेंथ वाढेल ना, कारण फोर्स कसा आहे, टेन्स आहे, लेंथ वाढेल. तर लेंथ वाढते म्हटल्यावर दोघांची लेंथ काय होणार आहे, सेम वाढणार आहे. सो हिअर आपण काय मेन्शन करणार की इलॉंगेशन हा एक फॉर्म्युला महत्वाचा राहील बरं तुमच्यासाठी. जे जे फॉर्म्युले मी त्यांना ब्रॅकेट करत जाईल आता. इलॉंगेशन ऑफ बोथ रॉड विल बी सेम. इलॉंगेशन जे दोन्ही रॉड साठी ते काय असणार आहे, सेम असणार आहे. का बरं, दोघी रिजिडली फिक्स्ड आहेत म्हणून. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की टोटल लोडला तुम्ही P1 प्लस P2 म्हणजे सिग्मा 1 इंटू A1 प्लस सिग्मा 2 इंटू A2 लिहू शकता. ऍक्च्युअली बघायचं म्हटलं तर तसं पाठ करायची गरज नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे. आणि माझं पर्सनली सजेशन आहे जास्त फॉर्म्युले पाठ करण्याच्या पण त्यात पडू नका. पूर्ण 5-6 चॅप्टर शिकल्यावर तुमच्याकडे एवढे फॉर्म्युले होऊन जातात की तुम्ही पहिल्या चॅप्टरचा फॉर्म्युला कोणत्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये लावायला लागतात. आणि सगळे स्ट्रेसच आहे पूर्ण 6 चॅप्टर. त्यामुळे भरपूर कन्फ्युजन होतं. त्यामुळे कमीत कमी फॉर्म्युले जास्तीत जास्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. P इक्वल टू काय राहील, सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2 झालं. इलॉंगेशन ऑफ रॉड काय असणार आहे, सेम. का बरं, दोन्ही रॉडला एंडवर फिक्स आहेत ना, ते रिजिड आहेत. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता की चेंज इन लेंथ फॉर द रॉड 1 इज इक्वल टू चेंज इन लेंथ फॉर द रॉड 2. लिहू शकतो ना असं आपण, चेंज इन लेंथ फॉर द रॉड 1 इज इक्वल टू चेंज इन लेंथ फॉर द रॉड 2. आपल्याला हे माहिती आहे की डेल्टा एलचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेला आहे, जो कुठून आलेला आहे, स्ट्रेस, स्ट्रेन, यंग्स मॉड्युलस त्यांच्यावरूनच काढलेला. पण डेल्टा एल इज इक्वल टू काय लिहिता येतं, PL अपॉन AE. कुठून आलं होतं हे, यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होतो, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा लिहिला होता. यामध्ये डेल्टा एल इकडे घेऊन गेलो, E इकडे घेऊन आलो, हा फॉर्म्युला. आता हे काय प्रत्येक स्ट्रेसचा फॉर्म्युला, स्ट्रेनचा फॉर्म्युला, Eचा फॉर्म्युला, Aचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला सगळे पाठ करत बसणार आहे का, नाही. असं जर तुम्ही करत बसले ना तर सॉल्व तुम्हाला 2-3 अटेम्प्ट द्यावे लागतील. कन्सेप्टवर फोकस करा, कन्सेप्टवरच मजा आहे तुमची. सॉल्व शिकायचंय, कन्सेप्ट शिका. नाही तर मग थोड्या दिवसांनी असं होतं, सर फर्स्ट चॅप्टरमध्ये जास्त न्यूमेरिकल आहे, जास्त फॉर्म्युले आम्ही सोडून देतोय. मग सेकंड चॅप्टरमध्ये सर डिस्टन्सच घेता येत नाही, मग तो सोडून देतोय. मग काय करताय, मग थर्ड चॅप्टरमध्ये हा प्रॉब्लेम, फोर्थ चॅप्टरमध्ये तो प्रॉब्लेम. आज बरेच लोकांचे कंप्लेंट हळूहळू वाढायला लागतात. ठीक आहे. प्रॉब्लेम हा नाही की त्यांना येत नाही, प्रॉब्लेम हा राहतो की त्यांना तो सिलेबस खूप मोठा वाटायला लागून जातो. का बरं, कारण ते प्रत्येक गोष्ट पाठ करत जातात. असे माझ्यासोबत 2-3 अनुभव झालेले आहेत. म्हणून सांगतोय, कन्सेप्ट लक्षात ठेवा, फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. डेल्टा एल ची व्हॅल्यू काय कोणाच्या बरोबर लावेल, डेल्टा 2 ला फॉर्म्युला काय म्हणता इथं, PL अपॉन AE टाकू शकतो आपण. सिमिलरली इथे पण काय टाकू शकतो, PL अपॉन AE. ठीक आहे. लोड जो अप्लाय केला गेलेला आहे तो दोन्ही रॉडवर वेगवेगळा अप्लाय होतोय. तुम्हीच सांगितलं मला इथं की टोटल लोड P इज इक्वल टू, तुम्ही पाहिजे तर एक्स पासून वाढून घ्या अजून, P इज इक्वल टू P1 प्लस A2. टोटल लोड इक्वल टू लोड अप्लाइड ऑन द रॉड 1 प्लस लोड अप्लाइड ऑन द रॉड 2. दोघं रॉडची P1 P2 लेंथ चेंज होईल का, दोन्ही रॉडची लेंथ सेम आहे, रिजिडली फिक्स्ड आहे, पॅरलल आहे दोन्ही एक दुसऱ्याला है ना, पॅरलल सारखे राहतील एकदम. सो लेंथ आणि लेंथ कट होऊ शकतं. तर P1 ऑफकोर्स एरिया वेगवेगळा आहे, मटेरियल वेगळं म्हटल्यावर तर E ची व्हॅल्यू वेगळी यायलाच पाहिजे. काय म्हणजे P2 अपॉन A2 इंटू E2. आता हा पण तुम्ही पाहिजे तर ऍज अ फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, पण ऍज युजल जसं मी तुम्हाला सांगतोय की फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. आता अजून जर थोडंसं डोकं लावलं तर काय माहित पडतंय की स्ट्रेस काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया लिहू शकतो आपण याला, सिग्मा 1 अपॉन E1, सिग्मा 2 अपॉन P2. फॉर्म्युला की
कंपोजिट सेक्शन मध्ये स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलसचा जो रेशो राहतो तो कॉन्स्टंट राहतो, म्हणजे σ1 अपॉन E1 इज इक्वल टू σ2 अपॉन E2 लिहिलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता अजून याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. काय करणार चेंज? σ1 अपॉन E1 इज इक्वल टू σ2 अपॉन E2 दिसतंय मला. याच्यामध्ये जर थोडंसं मी अजून फिरून दिलं तर हा σ2 बघा मी खाली घेऊन आलो तर हा σ1 कुठे चालला ते वर. σ1 अपॉन σ2 इज इक्वल टू काय येऊ शकतं? E1 अपॉन E2. बरोबर आहे? येऊ शकतं ना? असं दिसतंय तुम्हाला? कॅमेरा बघून घेऊ एकदा. ओके, तर असं लिहू शकतो आपण. आणि आताच तुम्ही शिकले मॉड्युलर रेशो इज इक्वल टू काय राहतं? E1 अपॉन E2. म्हणजे देअरफॉर σ1 अपॉन σ2 काय होऊन गेलं? मॉड्युलर रेशो. आता आपण म्हणत होतो की जर यंग्स मॉड्युलसचा रेशो हा मॉड्युलर रेशो राहतो म्हणून. आता तर तुम्ही स्ट्रेसचा रेशो मॉड्युलर रेशोच्या बरोबर दाखवून दिला. कन्सेप्ट पाठ करू नका. पाठ करत बसले तर तुमचं आयुष्य एका पहिल्या चॅप्टर मध्ये संपून जाईल. फॉर्म्युला बनतो σ1 इज इक्वल टू m इंटू σ2. मी काय करेन? मी यामधला एक बी फॉर्म्युला पाठ करणार नाही. मी फक्त एवढं लक्षात ठेवेन की जर कंपोजिट बार आला तर डेल्टा L1 ची व्हॅल्यू डेल्टा L2 च्या बरोबरीला राहते. कारण हे फॉर्म्युले मी पहिले पण पाहिलेले आहेत बेसिक न्यूमेरिकल्स मध्ये. मला ते माहिती आहे. चालू चालू मी हे कॅल्क्युलेट करू शकतो. डायरेक्ट व्हॅल्यू जर व्हॅल्यूज दिलेले राहिले ना, मुलं काय करतात? हे फॉर्म्युले पाठ करतात. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती मला, हा फॉर्म्युला माहिती आहे. मग स्ट्रेस मध्ये ते परत P अपॉन A टाकतील. मग P आणि E ची व्हॅल्यू दिलेली राहते ते इक्वेशन मध्ये टाकतात. कशाला? हे तुम्ही डायरेक्ट जो बेसिक फॉर्म्युला आहे तोच लक्षात ठेवा ना. परत प्रत्येक नवीन नवीन फॉर्म्युला जर पाठ करत बसले तर आपलं कल्याणच व्हायचं. आतापर्यंत तुमचे जास्त काही नाही, 12-13 लेक्चर झाले. आतापर्यंतच बघा तुम्ही किती फॉर्म्युले शिकलेले आहेत. अजून आपण चॅप्टर अर्धबी संपवलेलं नाही. संपत संपत तर फॉर्म्युल्यांची लाईन लागून जाईल तुमच्या समोर. त्यामुळे पाठ करायच्या फंद्यात पडू नका. कन्सेप्टवर महत्व द्या. कळलेलं आहे? ठीक आहे. तर फॉर्म्युले तुमचे हे डिराइव्ह झालेले आहेत. σ1 इज इक्वल टू मॉड्युलर रेशो इंटू σ2 किंवा रेशो ऑफ द स्ट्रेस इज ऑल्सो called as a modular ratio. Ratio of Young's modulus is also called as a modular ratio for composite bar किंवा composite section. ठीक. बाकीचं याचे न्यूमेरिकल जे आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहेत. आज आपण इथं संपूया लेक्चर.